आणि एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय 2014ला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर भाजपकडून मिळाली होती असं शिरसाटांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव पुढे होतं असं देखील शिरसाटांनी म्हटलंय, पण शिंदेंच्या नावाला उद्धव ठाकरेंनी अंतर्गत विरोध केला होता असं देखील शिरसाट म्हणाले। तर 2017लाही भाजप उपमुख्यमंत्री पद देण्यास तयार होतं। पक्षात स्थान मजबूत होऊ नये म्हणून शिंदेंना उपमुख्यमंत्री पद दिलं नाही असं देखील शिरसाटांनी म्हटलेलं आहे। 2014ला जेव्हा सरकार आलं त्यावेळेला उपमुख्यमंत्री पद हे भाजपने ऑफर दिली होती की उपमुख्यमंत्री पद तुम्ही घ्या, परंतु जर उपमुख्यमंत्री द्यायचं कुणाला तर त्यावर शिंदे साहेबाचं नाव आलं होतं। शिंदे साहेबाच्या नावाला स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी इंटरनल त्यांचा विरोध असल्यामुळे ते पद त्यांनी स्वीकारलं नाही आणि ते 5 वर्ष उपमुख्यमंत्री पद तसंच राहिलं। 2017ला अखेरला त्यांनी सांगितलं की आम्ही उपमुख्यमंत्री पद देतोय, तुम्ही माणसाचं नाव द्या, आपण त्यांचा रीतसर शपथविधी करू। परंतु तरी नाव कुणाचं द्यायचं, कारण की गटनेते त्या टायमाला सुद्धा एकनाथ शिंदे साहेब होते आणि मग त्यांना जर उपमुख्यमंत्री पद दिला तर पक्षावर त्यांची पकड मजबूत होईल आणि ती आपल्याला धोकादायक आहे असं काही यांच्या जे काही किचन कॅबिनेट होतं त्यांचं म्हणणं होतं। म्हणून जाणून बुजून त्यावेळेला सुद्धा त्यांना उपमुख्यमंत्री पद दिले गेले नाही।